पा श्री अकॅडमीच्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण येत्या कंबाईन बद्दल बोलणार आहोत। कंबाईनची ज्या मुलांची तयारी झालेलीच आहे, आता 8 तारखेला तुमची एग्जाम आहे, या एग्जाम बद्दल आपण बोलणार आहोत। आता हा जो वेळ आहे तुमच्याजवळ, हा वेळ काही पुस्तक घेऊन वाचायचा वेळ नाहीये, कारण की जेमतेम 10-15 दिवसावर आपली कंबाईन राहिलेली आहे। तर आता मग या कंबाईनची आधी तुमची तयारी झालेली आहे असं आपण समजू शकतो, किंवा जे मुलं नवीन असतील, ज्या मुलांचं वाचन झालं नसेल किंवा पुस्तकं वगैरे वाचून झाले नसतील, आता यात काय असतं की तुम्ही 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करणारे मुलं पण पाहिलेले, आणि काही मुलं कंटिन्यू लायब्ररीमध्ये बसून पुस्तक वाचतात, बरोबर आहे। तर सुरुवातीला आपल्याला सिलेबस माहित असणं महत्त्वाचं असतं, म्हणजे जेणेकरून काय होतं की सिलेबस जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तेच वाचणार आहात। बरं, आता एक गोष्ट लक्षात ठेवा की सिलेबस जरी माहित असला तरी तुम्हाला त्या सोबतीला काय घ्यावा लागतो, ॲनालिसिस घ्यावा लागतो। मी ॲनालिसिस बद्दल असं म्हणत नाही की याचा वापरा की त्याचा वापरा की, बरोबर आहे ना, तुम्ही कोणाचंही ॲनालिसिस वापरू शकता, परंतु ॲनालिसिस म्हणजे काय हा भाग महत्त्वाचा आहे। आता ॲनालिसिस कसा असतो की ज्यामध्ये प्रश्न दिल्यानंतर त्याचं पूर्ण स्पष्टीकरण दिलं जात असतो, त्यालाच ॲनालिसिस म्हणतात। नाहीतर मग तुम्ही मागे आणलं होतं ते तसं तो क्वेश्चन सेट झाला, त्याला ॲनालिसिस म्हणत नाही। आता नुसतं क्वेश्चनच आणले तुम्ही, त्याला काय ॲनालिसिस म्हटलं जाईल? कारण की प्रश्न विचारण्याची आयोगाची जी टेंडन्सी आहे हे तुम्हाला माहित झाली पाहिजे। त्यानंतर याचं उत्तर हेच का हे तुम्हाला माहित झालं पाहिजे, हे ॲनालिसिसचा उद्देश असतो। मग आता ॲनालिसिसचे फायदे काय असतात? पहिली गोष्ट तर तुम्ही ॲनालिसिस करत असाल तर तुम्हाला माहित असेल की आपण ज्या वेळेस पुस्तकात वाचतो त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जातो की आयोग आपल्याला कशा टाईपचे क्वेश्चन विचारतो म्हणून। आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की तुम्ही पाहिलं असेल, ॲनालिसिस जर केलं तर तुम्ही मागं पाहिलं असेल की आयोगाकडून सुद्धा मागं विचारलेले क्वेश्चन रिपीट झालेले आहेत, पण ज्याचं उत्तर आपल्याला कधी-कधी पुस्तकात दिसून येत नाही किंवा स्पष्टीकरण दिसून येत नाही, त्याचं तुम्हाला ॲनालिसिस मध्ये सापडतो। आता नंतरचा भाग तुमचा जे तुमचे सब्जेक्ट आहे, आता तुमचं अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, बरोबर आहे ना, त्यानंतर विज्ञान, गणित। आता 8 तारखेला तुम्ही पेपर सोडवायला जाणार आहात, तर 8 तारखेला आता माझं तरी म्हणणं आहे की तुम्ही आता पुस्तकं वाचायला पाहिजे नाही, फक्त नुसतं रिव्हिजनवर भर द्यायला पाहिजे, बरोबर आहे। वेळ जास्त राहिलेला नाहीये, आता मग रिव्हिजन द्यायची। आता ॲनालिसिस कसं नाही घ्यायचं, तुमचं आधी झालेलं आहे ना। पण तुम्ही एक विषय आधी मी तुम्हाला सांगितलं होतं, त्या पद्धतीने केलं का की दररोज सगळ्या विषयाला काय द्यायचं असतो, वेळ द्यायचा असतो, सर्व विषय। मग मी एकच विषय घेऊन बसलो, तो 8 दिवस वाचला किंवा 15 दिवस वाचला, तुमचं तसंच असतो। एक पुस्तक घेतलं का ते संपेपर्यंत तेच वाचता एकच एक, म्हणजे 15 दिवसात संपो, किंवा काही काही मुलांचं तर महिना संपत नाही। मग काय तुम्ही जर अशा पद्धतीने जर अभ्यास करत असाल तर तो योग्य नाहीये। तुम्हाला सर्व विषयांना सारखा वेळ द्यावा लागेल, म्हणजे तुमचं जे काय वेळापत्रक असेल त्यानुसार। मग आता आमचे सर्व विषय झालेले आहेत, मग आता फक्त रिव्हिजन द्यायची, बरोबर। आता तुमचा अभ्यास जर झाला असेल आणि तुम्ही पेपरला गेले, पेपरला गेल्यानंतर एक कॉन्फिडन्सनी जायचं। आता पेपरला गेल्यानंतर पेपर सोडवायला तुम्ही सुरुवात कराल, पेपर सोडवताना मुख्य बाब काय करायची, जो सब्जेक्ट तुम्हाला आवडता असेल किंवा सोपी जात असेल, तुमचा भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, जो तुमचा विषय असेल तो विषय तो सुरुवातीला घ्यायचा। तर तुम्ही म्हणसाल तो मग आम्ही पहिल्या क्वेश्चन पासून सुरुवात करायची का, की मग आम्ही आमच्या आवडत्या विषयापासून? कसं असतं, पहिला जर समजा एखादा किचकट
पहिला क्वेश्चन म्हणजे पहिले जे 10-12 क्वेश्चन आहेत ते जर एखादा किचकट विषय आला तुमच्यासाठी जसा विज्ञान सारखा, बरोबर आहे ना, तर काय होतं तुमची मानसिकता सुरुवातीला बिघडून जाते. मग यासाठी तुम्हाला काय सांगितलं मी की तुमच्या आवडीचा विषय तुम्ही घ्या. तो विषय घेतल्यानंतर तो विषय घेतला, परंतु विषय आवडीचा आहे ना रे, क्वेश्चन एकदम सिंपल आहे, त्याच्यात काही ना काहीतरी लॉजिक असेल. आयोगाचं देण्यामागचं एवढं तर काही सिंपल नाहीये. तुम्ही काही 5वीची नवोदयची स्कॉलरशिपची परीक्षा नाही देऊन राहिले, बरोबर आहे ना, म्हणजे काही ना काही लॉजिक असेल. एवढं इझी म्हणून चालून जायचं नाही. पहिली गोष्ट बऱ्याचशा मुलांचा असं होत असतो की क्वेश्चन वाचताना तो नीट पद्धतीने वाचत नाही. नीट पद्धतीने वाचला नाही तर त्याचा समोरचा तुम्हाला काय आहे त्याचा सारांश समजणार नाही. पण तुम्ही काय करायचं, क्वेश्चन वाचायचा नीट मध्ये. आता एकदम व्यवस्थित क्वेश्चन वाचल्यानंतर त्याचं म्हणणं काय आहे, बरोबर आहे ना, हे समजून घ्यायचं आणि खाली दिलेल्या पर्याय त्याचं उत्तर शोधायचं. आता कसं असतो, आता पॅटर्न जसा आयोगाचा बदलत चाललेला आहे. सुरुवातीला 4 पर्याय दिलेले असतात, 1 2 3 आणि 4. आता असं झालेलं आहे की हे 4 पर्याय दिलेले आहेत, परंतु खाली अ दिलेला आहे. अ मध्ये काय म्हटलेलं आहे, अ मध्ये तुम्हाला असं म्हटलेलं असतो अ ब क बरोबर, ब मध्ये आणखी काय म्हटलेलं असतो किंवा 2 3 4 अशा याच्यात काय म्हटलेलं असतो, हा बरोबर तो बरोबर, म्हणजे 2 2 4 4 पर्याय असतात, बरोबर आहे ना. पण याच्यासाठी काय, तर याच्यासाठी आपला अभ्यास झालेला असेल, परंतु आपल्याला जर त्याचं उत्तर जर येत नसेल, बरोबर आहे ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला 1 किंवा 2 माहित असतील आणि पुढचे जर माहिती नसतील, त्या आधारावर सुद्धा तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता, बरोबर आहे ना. ठीक आहे, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे बऱ्याच क्वेश्चन मध्ये की जे आपल्याला वाटत नाही आपण पुस्तकात फक्त 2च वाचले, पुढचे हे नव्हते, बरोबर आहे ना, परंतु काय असतं की ते असू शकतात. त्याची शक्यता 80% असतो की ते असू शकतात. तुम्ही जरी पुस्तकात ते वाचलेले, कारण पेपर काढणारे लोक हा विचार करतात तो क्वेश्चन टाकत असतात पेपर मध्ये की जो विद्यार्थ्यांनी वाचलेला नसेल, बरोबर आहे ना, किंवा विद्यार्थी जसा कन्फ्यूज होईल. हा एक भाग महत्त्वाचा. आता तुम्ही तो तुमच्या आवडीचा विषय घेतला, सोडवायला सुरुवात केली, त्यानंतर दुसरा विषय घेतला. आता हे तुम्ही असे क्वेश्चन सोडवत असताना मग काही पोरं काय करतात, काही असे पोरं असतात की त्यांना गणित हा विषय फार सोपा वाटतो. आता गणिताचं काय करू, गणित हा विषय जर सुरुवातीला घेतला, आता आपल्याला कंबाईनला वेळ किती आहे बाबा, 1 तास, बरोबर आहे ना. आता आपल्याला 1 तास वेळ आहे, एका तासात आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे. किती, 100 प्रश्न सोडवायचे. आता तुम्ही जर गणित हा जर विषय सुरुवातीला घेतला, काही मुलांना असतो ना की मला गणित जमतो, हा जमू शकतो, नाही कोण म्हणतो, सर्वांना जमणार आहे. पण काय असतो, या गणितातल्या गणित बुद्धिमत्तेच्या एकत्रित प्रश्नांना तुम्ही जो वेळ देता, हा वेळ तुमचा 30 मिनिटं, म्हणजे निम्मा वेळ तुमचा यालाच चालला. मार्क किती येणार आहे तुम्हाला येऊन, त्याच्यात जास्तीत जास्त 9 ते 10 मार्क येतील, फारच तुमचं बरोबर असलं तर. मग वेळ किती चालला, बरोबर आहे ना. मग वेळ आता 30 मिनिट याच्यात गमावले, पुढचे 30 मिनिट जर तुमच्यासाठी राहिले तर पुढचे क्वेश्चन सोडवणार कधी, मग घाई असं चालत असतो का, आपल्याला माहित आहे ना. जे येणारे प्रश्न असतात ते सुद्धा घाई जर सोडवले तर ते सुद्धा चुकून जातात. मग काय असतो, आपण हा विषय मागे ठेवला तर बरा, जो तुम्हाला सिंपल वाटत असेल तो विषय घ्या. आता काय, पहिले मी माझ्या मतानुसार राज्यशास्त्र घेतला, अर्थशास्त्र घेतला, नंतर भूगोल घेतला, जे विषय असतील ते घेतले. आणि एक कधी चला आता मला हा प्रश्न येतो शुअर आहे, याचं उत्तर मला माहित आहे, सोडवला काही वादा नाही. पण ज्याचं उत्तर मला डबल वाटतो, बरोबर आहे ना, जो हाही पर्याय बरोबर वाटतो, तोही पर्याय बरोबर वाटतो, अशा क्वेश्चन मागे ठेवत चला. त्याला गोल करून ठेवा. गोल करून ठेवल्यानंतर तो क्वेश्चन मागे ठेवायचा. ज्या वेळेस आपले क्वेश्चन सोडून झाले, जे शुअर आपल्याला येणारे क्वेश्चन आहेत, हे सोडून झाल्यानंतर जे आपण गोल करून ठेवले होते याचा विचार करा. विचार करताना
ज्यावेळेस हे सोडवायला बसतात त्यावेळेस सोडवताना आपला घाटा झाला पाहिजे नाही. म्हणजे काय, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आता कमीत कमी आपण 4 क्वेश्चन सोडवले, त्यापैकी आपले 2 बरोबर आले, चालेल चालेल, बरोबर आहे ना, त्याला पर्याय नाहीये. आता जर तुम्ही जर 4 पैकी 3 किंवा 4 असे जर चुकवत असाल तर त्याला काही अर्थ नाहीये. जे आपलं बरोबर आहे ते सुद्धा चालू जाईल. बरं, आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला शुअर येणारे क्वेश्चन की बा हे एकदम 100% बरोबर आहे असे जर तुमचे क्वेश्चन समजा 40 झाले किंवा एखाद्याचे 50 झाले, 50 वाल्याला रिस्क घ्यायचं काम नाही जास्त, बरोबर आहे ना, थोडीफार घेतली तर चालेल, बरोबर आहे ना. कारण काय होतो, आता 50 वाला जर म्हणे की बाबा माझं हे शुअर आहे, परंतु आयोगाकडून कधी कधी काय होतात, प्रश्न बाद होत असतात, प्रश्न बाद झाले तर मग आणखी तो खाली येणार आहे, बरोबर आहे ना. पण त्याला थोडंफार प्रयत्न केले तरी चालतील. आता 40 वाल्याचं असं असतो की 40 वाल्याला माहित आहे की बा आपलं रिझल्ट येणार नाही, पण आता याला जर नुसतं पीएसआय जरी लागत असेल तर याला रिस्क तर घ्यावीच लागेल, बरोबर आहे ना. पण तो रिस्क घेताना सावधगिरीची रिस्क घ्यावी की जेणेकरून काय होईल की आपल्याला जे आपले 40 चे कमीत कमी 45 47 पर्यंत तरी आपण गेलो पाहिजे, बरोबर आहे ना. आता तुमचं लक्ष जर 50 असेल, एखाद्याचे जर 55 पर्यंत जर बरोबर आले तर काही रिस्क घ्यायचं काम नाही, फुकट काही आपल्या याच्यात लॉस करून घेऊ नका, आपल्या दान द्यावे लागतील असे, बरोबर आहे. पण आता एखाद्याला नुसतं 30च पडले, तू बाबा डोळे लावून चालू दे, तू डोळे लावून चालू दे, तुला काहीच म्हणा नाही, बरोबर आहे ना. आणि याच्यात ते जमत नाही, बरोबर आहे ना. हे डोळे लावून घेऊ दे, इकडचं तिकडे तिकडचं इकडे, असं काही झालं नसतं. याच्यात प्रश्न वाचूनच त्याचं काय उत्तर आलं पाहिजे, त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा असतो. यात काही पेपर सोडवण्यासाठी दुसरी काही उत्तर राईट आलं पाहिजे याच्यासाठी कोणत्या क्लासेस जोड आणखीन तरीपर्यंत कोणती टिक्स आलेली नाही, यासाठी फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, बरोबर आहे. पण आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जे पोरं नवीन असतील, नवीन पोरांना एवढं काही जास्त बर्डन घेऊन घ्यायचं काम नाही की पहिल्या स्ट्रम मध्ये आपण प्री काढली पाहिजे. तुम्हाला काही म्हणायला कोणी हा एवढं प्रेशर कोणावर आहे, ज्यांचं वय झालेलं आहे, बरोबर आहे ना, ज्यांनी जिओचं 2 GB नेट फुकट वापरलेलं आहे, आधी त्याच्यात वेळ घातला होता, बरोबर आहे, आता ते भारी जाऊन राहिलं. त्यांच्यासाठी कसं आहे, ज्यांचं वय झालं त्यांच्यासाठी प्रेशर आहे, परंतु जे नवीन मुलं आहेत त्यांना सध्या तरी काही प्रेशर नाही. बरं, आता गोष्ट अशी असतो की काय बाबा काय झालं मग, तू कंबाईन दिली होती किंवा तू स्पर्धा परीक्षेची तयारी करून राहिला आता, बरोबर आहे ना. लोक फार बारीक विचारतात, आपल्या खेड्यात तर फारच विचारतात. ग्रामीण भागातला मुलगा रोज जर कुठं जात असेल तर काय करत असते रे, तो एमपीएससी करून राहिला, बरोबर आहे ना. बरोबर, लगेच एकाच वर्षात लगेच विचारतात काय तो लागला नाही अजून, लागला नाही म्हणजे तुझ्या काय एवढं अनुभव समजलं नाही एमपीएससी ची जाता बरोबर तो लागला पाहिजे म्हणून पहिल्या दिवशी, बरोबर आहे ना. तुला काय केलं रे, त्याला काय केलं रे, आता दिसा आता चौकात काळी घेऊन बसते, या लोकांनी काही केलं का. हे लोक तुमच्या मानसिकतेवर काय करत असतात, परिणाम करत असतात. या लोकांनी बाजूला जाऊन टाका. की खेड्यापाड्यातले आपले जे चौकात बसलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे पायातच असतात, ते तुम्हाला माहितच आहे. हे कोणती पोरगी जर कॉलेजला चालली असेल तर 3-3 वेळ पाहून दुसऱ्याला विचारते कोणाची वय रे, तुला काय करायला लागते रे, तुझ्या घरी आलती का रे पैसे मागायले. हे भाडे घासे काही कामाचे नाहीये, लक्षात ठेवा. या लोकांच्या नादी लागून चालत नाही. आपल्या ग्रामीण भागात मी तर म्हणतो येले सांगूनही फायदा नाही, माहित काही नसते. लय शिकला गड्या तो, लय शिकला, विद्यार्थी पैसे लय शिकला पाहिजे, डबल पीएचडी केली का त्यानं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या लोकांचा डोक्यातून विचार काढून टाका. कारण की काय होईल, तुम्ही आज कोरिया, तुम्ही आज एमपीएससी करून राहिल्या, सगळे माहित असतो, सकाळी जर निघाले गेल्या तर तेही माहित असतो अहो बाई तुमचं एवढी मोठी शिकली तुझ्या ज्यांना निधन होईल काय, बरोबर आहे ना. अशी वेळ आपल्याला आली पाहिजे नाही, म्हणून आपण काय करायचं, आपल्याला या तयारीला लागायचं. आता
पाहिजे. अरे हो ना, तू बसून तर आहे. बसते का ते? 3 महिने बसलं की पळते. बरोबर आहे ना? आता 3 महिन्यात कोणती एमपीएससी होईल राजा? यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे? तुम्हाला सातत्य महत्वाचं आहे. तुम्हाला सतत हे चालू ठेवावं लागेल. कोणत्याही गोष्टी तुम्हाला एक, आता मला सांगा, आपण शेतात आता सध्या हल्ली पराठी लावली. जून जुलै मध्ये तुम्ही पराठी लावली, लावता बरोबर लगेच 8 दिवसात कापूस झाला काय? वेळ असतो. प्रत्येक गोष्टीचा काय असतो? वेळ असतो. या वेळेतच त्या गोष्टी भेटत असतात. तुम्ही म्हणसाल आताच्या आता असं होऊ शकत नाही. पण तुम्ही शेतात लावलेलं पीक घेण्यासाठी, आता कापूस आपल्याला कधी येतो तुम्हाला माहित आहे. दिवाळी झाल्याच्या नंतर आपल्या घरात कापूस येईल. पण आता आपण जून जुलै मध्ये आपल्या काय पराठी लावलीशी, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, वावरात डवरे डुबे निंदण फवारा खत सगळं काही केलं. आता एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? त्याचं फळ भेटेल कापसाच्या रूपात. मग आता तुम्ही जर म्हणसाल देरे हरिण पलंगावरील, असं कसं काय भेटेल? पेरून दिली असती, घरीच बसून राहिले असते तर काय झालं असतं? भेटणार आहे का? नाही. मग याच तसंच आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. अभ्यास करून तुम्हाला जे लाईन आहे आपली अभ्यासाची त्या दिशेने अभ्यास करावा लागेल आणि या तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. म्हणजे तुम्ही आज जर तुम्हाला वाटत असेल की याच वर्षी आलो आपण, याच वर्षी लागलो पाहिजे, बाकीचे पोरं काय करून राहिले एवढे वर्षापासून, काही पोरं तर पुण्याले करून असं झालं नसतं का? नाही. मग तुम्हाला हे करावंच लागेल. बरोबर आहे? याच्यात फक्त काय ठेवायचं? सातत्य ठेवायचं. फळ तुम्हाला एक ना एक दिवस भेटणारच आहे. ओके. आता या कंबाईन साठी जे आपण विषय पाहिले, आता विषय तुम्हाला सांगायचं तात्पर्य पूर्ण करायचं का? आता मी तुम्हाला एक फक्त इथं सांग, अर्थशास्त्र. आता हा विषय तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरत असाल, आणखीन कोण्या सरांचं पुस्तक वापरत असाल, आणखीन कोण्या सरांचं पुस्तक वापरत असाल. मग आता तुम्ही कंबाईन करून राहिले, कंबाईन साठी तुम्ही एक पुस्तक वापरून राहिले. तुम्ही खरोखर जाणार पुरं पुस्तक वाचलं की तुम्ही वाचलं की नाही वाचलं पुरं? मग आता एवढं मोठं पुस्तक वाचून घेतलं तुम्ही 2-2, 3-3 मिनिट, काय सर आमच्या ते लक्षातच राहत नाही. बरोबर आहे ना? पहिले वाचलं की आमच्या लक्षात राहत नाही, आमचा तो विषयच होता. बरोबर आहे ना? जसे सायन्स वाले विद्यार्थी म्हणतात आम्हाला भाऊ इतिहास अर्थशास्त्र या गोष्टी आम्हाला समजत नाहीत लवकर. अरे हो बाबा, सगळ्या गोष्टी सारख्या नसतात. बरोबर आहे ना? पण तुम्ही ते वारंवार करत जर गेले, वारंवार तुम्ही जर करत गेले तर त्या तुमच्यासोबत बोलक्या व्हायला सुरुवात. काय होतात? बोलक्या होतात ना. आता मला सांगा, अर्थशास्त्रातलं तुम्हाला सायन्स वाल्यांना काय माहित नसेल, परंतु तरी सुद्धा तुम्ही जर हे सतत वाचत गेले तर तुम्हाला समजतो. मला सांगा ना, सायन्स वालेच तर पोरं जास्त लागत आहेत. जे एमबीबीएस केलेले पोरं आहेत ते सुद्धा या क्षेत्रात येतात. ज्यांनी बीएससी करून एमपीएससी जॉईन केली ते सुद्धा पोरं या क्षेत्रात येऊन चांगल्यापैकी लागून राहिले. पण त्यात काय? आता अर्थशास्त्र हा विषय, अर्थशास्त्र विषयामध्ये मला फ्री साठी काय काय करावं लागेल अशा गोष्टी लक्षात घ्यायच्या. पण तुम्हाला नियोजन आहे, नियोजनावर तुम्हाला प्रश्न असतो नियोजनावर प्रश्न असतो हमका. आता पंचवार्षिक योजना आहे, तर पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्हाला पहिली आणि दुसरी पंचवार्षिक योजनेवर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारले येतात. त्यानंतर 6वी, त्यानंतर 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या पंचवार्षिक योजनेवर प्रश्न येत असतात. बरोबर आहे? आता त्यानंतर काय आलं? आता पंचवार्षिक योजना झाल्या. आता पंचवार्षिक योजनेमध्ये काय? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान काय होतं? पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषीवरून उद्योगावर वाढवण्यात आला. या सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. बरं, पुढे जर पंचवार्षिक योजना पाहिल्या तर 8व्या पंचवार्षिक योजनेचा खालीलपैकी कोणतं उद्दिष्ट होतं किंवा नव्हतं असेच प्रश्न तुम्हाला त्यावर येतात. पंचवार्षिक योजना करणं काही कार्य आहे का? पूर्ण तर सांगितलं नाही, 12च्या 12 सांगितलं का? नाही. पण तुम्हाला तेही सांगितलं पहिली आणि दुसरी
6वी, त्यानंतर 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले असतात. बरं, पुढे नीती आयोग आला. नीती आयोग आल्यानंतर नीती आयोगावर आपल्याला काय येऊ शकतो? आता नीती आयोगावर गुन्हा नीती आयोगामध्ये समावेश होत असतो, याच्यावर विचारलं सुद्धा. बस, बाकी काय? पुढे गेलो राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न खास करून कशा येतात? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती किंवा स्वातंत्र्याआधी ज्या लोकांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी प्रयत्न केले, जसं दादाभाई नौरोजी असतील, बरोबर आहे ना, यावर तुम्हाला प्रश्न येतात. मग आता आपल्याला एवढं सगळं काही नाही करायचं, मग आपल्याला मोजकं करायचं. काय मोजकं करायचं असतो? ज्यामधून आपल्याला सिलेबस माहित असणं महत्वाचं असतो. म्हणजे जेणेकरून काय होतो की सिलेबस जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तेच वाचणार आहात. बरं, आता एक गोष्ट लक्षात ठेवा की सिलेबस जरी माहित असला तरी तुम्हाला त्या सोबतीला काय घ्यावा लागतो? ऍनालिसिस घ्यावा लागतो. मी ऍनालिसिस बद्दल असं म्हणत नाही की याचा वापरा की त्याचा वापरा की, बरोबर आहे ना, तुम्ही कोणाचंही ऍनालिसिस वापरू शकता, परंतु ऍनालिसिस म्हणजे काय हा भाग महत्त्वाचा आहे. आता ऍनालिसिस कसा असतो की ज्यामध्ये प्रश्न दिल्यानंतर त्याचं पूर्ण स्पष्टीकरण दिलं जात असतो, त्यालाच ऍनालिसिस म्हणतात. नाहीतर मग तुम्ही मागे आणलं होतं ते तसं तो क्वेश्चन सेट झाला, त्याला ऍनालिसिस म्हणत नाही. आता नुसतं क्वेश्चनच आणले तुम्ही, त्याला काय ऍनालिसिस म्हटलं जाईल? कारण की प्रश्न विचारण्याची आयोगाची जी टेंडन्सी आहे हे तुम्हाला माहित झाली पाहिजे. त्यानंतर याचं उत्तर हेच का हे तुम्हाला माहित झालं पाहिजे. हे ऍनालिसिसचा उद्देश असतो. मग आता ऍनालिसिसचे फायदे काय असतात? पहिली गोष्ट तर तुम्ही ऍनालिसिस करत असाल तर तुम्हाला माहित असेल की आपण ज्या वेळेस पुस्तकात वाचतो त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जातो की आयोग आपल्याला कशा टाईपचे क्वेश्चन विचारतो म्हणून. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे की तुम्ही पाहिलं असेल, ऍनालिसिस जर केलं तर तुम्ही मागं पाहिलं असेल की आयोगाकडून सुद्धा मागं विचारलेले क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. पण ज्याचं उत्तर आपल्याला कधी कधी पुस्तकात दिसून येत नाही किंवा स्पष्टीकरण दिसून येत नाही, त्याचं तुम्हाला ऍनालिसिस मध्ये सापडतो. आता नंतरचा भाग तुमचा जे तुमचे सब्जेक्ट आहे. आता तुमचं अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास, बरोबर आहे ना, त्यानंतर विज्ञान, गणित. आता 8 तारखेला तुम्ही पेपर सोडवायला जाणार आहात. तर 8 तारखेला आता माझं तरी म्हणणं आहे की तुम्ही आता पुस्तकं वाचायला पाहिजे नाही, फक्त नुसतं रिव्हिजनवर भर द्यायला पाहिजे, बरोबर आहे. वेळ जास्त राहिलेला नाहीये, आता मग रिव्हिजन द्यायची. आता ऍनालिसिस कसं नाही घ्यायचं, तुमचं आधी झालेलं आहे ना. पण तुम्ही एक विषय आधी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने केलं का की दररोज सगळ्या विषयाला काय द्यायचं असतो? वेळ द्यायचा असतो, सर्व विषय. मग मी एकच विषय घेऊन बसलो, तो 8 दिवस वाचला किंवा 15 दिवस वाचला, तुमचं तसंच असतो. एक पुस्तक घेतलं का ते संपेपर्यंत तेच वाचता एकच एक, म्हणजे 15 दिवसात संपो किंवा काही काही मुलांचं तर महिना संपत नाही. मग काय तुम्ही जर अशा पद्धतीने जर अभ्यास करत असाल तर तो योग्य नाहीये. तुम्हाला सर्व विषयांना सारखा वेळ द्यावा लागेल, म्हणजे तुमचं जे काय वेळापत्रक असेल त्यानुसार. मग आता आमचे सर्व विषय झालेले आहेत, मग आता फक्त रिव्हिजन द्यायची, बरोबर. आता तुमचा अभ्यास जर झाला असेल आणि तुम्ही पेपरला गेल्यानंतर एक कॉन्फिडन्सनी जायचं. आता पेपरला गेल्यानंतर पेपर सोडवायला तुम्ही सुरुवात कराल. पेपर सोडवताना मुख्य बाब काय करायची? जो सब्जेक्ट तुम्हाला आवडता असेल किंवा सोपी जात असेल, तुमचा भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, जो तुमचा विषय असेल तो विषय तो सुरुवातीला घ्यायचा. तर तुम्ही म्हणसाल मग आम्ही पहिल्या क्वेश्चन पासून सुरुवात करायची का, की मग आम्ही आमच्या आवडत्या विषयापासून? कसं असतं, पहिला जर समजा एखादा किचकट पहिला क्वेश्चन म्हणजे पहिले जे 10-12 क्वेश्चन आहेत ते जर एखादा किचकट विषय आला तुमच्यासाठी, जसा विज्ञान सारखा, बरोबर आहे ना,
तर काय होतं तुमची मानसिकता सुरुवातीला बिघडून जातो. मग यासाठी तुम्हाला काय सांगितलं मी की तुमच्या आवडीचा विषय तुम्ही घ्या. तो विषय घेतल्यानंतर तो विषय घेतला पण तो विषय आवडीचा आहे ना रे, क्वेश्चन एकदम सिंपल आहे, त्याच्यात काही ना काहीतरी लॉजिक असेल. आयोगाचं देण्यामागचं एवढं तर काही सिंपल नाहीये. तुम्ही काही पाचवीची नवोदयची स्कॉलरशिपची परीक्षा नाही देऊन राहिले, बरोबर आहे ना? म्हणजे काही ना काही लॉजिक असेल. एवढं इझी म्हणून चालून जायचं नाही. पहिली गोष्ट बऱ्याचशा मुलांचा असं होत असतो की क्वेश्चन वाचताना तो क्वेश्चन जो नीट पद्धतीने वाचत नाही, नीट पद्धतीने वाचला नाही तर त्याचा समोरचा तुम्हाला काय आहे त्याचा सारांश समजणार नाही. पण तुम्ही काय करायचं, क्वेश्चन वाचायचा नीट मध्ये. आता एकदम व्यवस्थित क्वेश्चन वाचल्यानंतर त्याचं म्हणणं काय आहे, बरोबर आहे ना, हे समजून घ्यायचं आणि खाली दिलेल्या पर्याय त्याचं उत्तर शोधायचं. आता कसं असतो, आता पॅटर्न जसा आयोगाचा बदलत चाललेला आहे. सुरुवातीला 4 पर्याय दिलेले असतात, 1 2 3 आणि 4. आता असं झालेलं आहे की हे 4 पर्याय दिलेले आहेत परंतु खाली अ दिलेला आहे. अ मध्ये काय म्हटलेलं आहे, अ मध्ये तुम्हाला असं म्हटलेलं असतो अ ब क बरोबर, ब मध्ये आणखी काय म्हटलेलं असतो किंवा 2 3 4 अशा याच्यात काय म्हटलेलं असतो, हा बरोबर तो बरोबर, म्हणजे 2 2 4 4 पर्याय असतात, बरोबर आहे ना? पण याच्यासाठी काय, तर याच्यासाठी आपला अभ्यास झालेला असेल परंतु आपल्याला जर त्याचं उत्तर जर येत नसेल, बरोबर आहे ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला 1 किंवा 2 माहित असतील आणि पुढचे जर माहिती नसतील त्या आधारावर सुद्धा तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता, बरोबर आहे ना? ठीक आहे. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे बऱ्याच क्वेश्चन मध्ये की जे आपल्याला वाटत नाही आपण पुस्तकात फक्त 2च वाचले, पुढचे हे नव्हते, बरोबर आहे ना? परंतु काय असतं की ते असू शकतात, त्याची शक्यता 80% असतो की ते असू शकतात. तुम्ही तरी पुस्तकात ते वाचलेले, कारण पेपर काढणारे लोक हा विचार करतात, तो क्वेश्चन टाकत असतात पेपर मध्ये की जो विद्यार्थ्यांनी वाचलेला नसेल, बरोबर आहे ना, किंवा विद्यार्थी जसा कन्फ्यूज होईल. हा एक भाग महत्त्वाचा. आता तुम्ही तो तुमच्या आवडीचा विषय घेतला, सोडवायला सुरुवात केली, त्यानंतर दुसरा विषय घेतला. आता हे तुम्ही असे क्वेश्चन सोडवत असताना मग काही पोरं काय करतात, काही असे पोरं असतात की त्यांना गणित हा विषय फार सोपा वाटतो. आता गणिताचं काय करू, गणित हा विषय जर सुरुवातीला घेतला, आता आपल्याला कंबाईनला वेळ किती आहे बाबा, 1 तास, बरोबर आहे ना? आता आपल्याला 1 तास वेळ आहे, एका तासात आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे. किती? 100 प्रश्न सोडवायचे. आता तुम्ही जर गणित हा जर विषय सुरुवातीला घेतला, काही मुलांना असतो ना की मला गणित जमतो, हा जमू शकतो, नाही कोण म्हणतो, सर्वांना जमणार आहे. पण काय असतो, या गणित बुद्धिमत्तेच्या एकत्रित प्रश्नांना तुम्ही जो वेळ देता, हा वेळ तुमचा 30 मिनिट, म्हणजे निम्मा वेळ तुमचा यालाच चालला. मार्क किती येणार आहे तुम्हाला येऊन त्याच्यात? जास्तीत जास्त 9 ते 10 मार्क येतील, फारच तुमचं बरोबर असलं तर. मग वेळ किती चालला, बरोबर आहे ना? मग वेळ आता 30 मिनिट याच्यात गमावले, पुढचे 30 मिनिट जर तुमच्यासाठी राहिले तर पुढचे क्वेश्चन सोडवणार कधी? मग घाई असं चालत असतो का? आपल्याला माहित आहे ना, जे येणारे प्रश्न असतात ते सुद्धा घाई जर सोडवले तर ते सुद्धा चुकून जातात. मग काय असतो, आपण हा विषय मागे ठेवला तर बरा, जो तुम्हाला सिंपल वाटत असेल तो विषय घ्या. आता काय, पहिले मी माझ्या मतानुसार राज्यशास्त्र घेतला, अर्थशास्त्र घेतला, नंतर भूगोल घेतला, जे विषय असतील ते घेतले. आणि एक कधी चला आता मला हा प्रश्न येतो शुअर आहे, याचं उत्तर मला माहित आहे, सोडवला काही वांधा नाही. पण ज्याचं उत्तर मला डबल वाटतो, बरोबर आहे ना, जो हाही पर्याय बरोबर वाटतो, तोही पर्याय बरोबर वाटतो, अशा क्वेश्चन मागे ठेवत चला. त्याला गोल करून ठेवा. गोल करून ठेवल्यानंतर तो क्वेश्चन मागे ठेवायचा. ज्या वेळेस आपले क्वेश्चन सोडून झाले, जे शुअर आपल्याला येणारे क्वेश्चन आहेत, हे सोडून झाल्यानंतर जे आपण गोल करून ठेवले होते याचा विचार करा. विचार करताना ज्यावेळेस हे सोडवायला बसतात त्यावेळेस सोडवताना आपला घाटा झाला पाहिजे नाही. म्हणजे काय, म्हणजे मी तुम्हाला सांगतो,
आता कमीत कमी आपण 4 क्वेश्चन सोडवले, त्यापैकी आपले 2 बरोबर आले. चालेल चालेल, बरोबर आहे ना, त्याला पर्याय नाहीये. आता जर तुम्ही जर 4 पैकी 3 किंवा 4 असे जर चुकवत असाल तर त्याला काही अर्थ नाहीये. जे आपलं बरोबर आहे ते सुद्धा चालू जाईल. बरं, आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर आपल्याला शुअर येणारे क्वेश्चन किंवा हे एकदम 100% बरोबर आहे असे जर तुमचे क्वेश्चन समजा 40 झाले किंवा एखाद्याचे 50 झाले, 50 वाल्याला रिस्क घ्यायचं काम नाही जास्त, बरोबर आहे ना, थोडीफार घेतली तर चालेल, बरोबर आहे ना. कारण काय होतो, आता 50 वाला जर म्हणे की बाबा माझं हे शुअर आहे, परंतु आयोगाकडून कधी कधी काय होतात, प्रश्न बाद होत असतात. प्रश्न बाद झाले तर मग आणखी तो खाली येणार आहे, बरोबर आहे ना. पण त्याला थोडंफार प्रयत्न केले तरी चालतील. आता 40 वाल्याचं असं असतो की 40 वाल्याला माहित आहे की बा आपलं रिझल्ट येणार नाही. पण आता याला जर नुसतं पीएसआय जरी लागत असेल तर याला रिस्क तर घ्यावीच लागेल, बरोबर आहे ना. पण तो रिस्क घेताना सावधगिरीची रिस्क घ्यावी की जेणेकरून काय होईल की आपल्याला जे आपले 40 चे कमीत कमी 45 47 पर्यंत तरी आपण गेलो पाहिजे, बरोबर आहे ना. आता तुमचं लक्ष जर 50 असेल, एखाद्याचे जर 55 पर्यंत जर बरोबर आले तर काही रिस्क घ्यायचं काम नाही. फुकट काही आपल्या याच्यात लॉस करून घेऊ नका, आपल्या याच्यात दान द्यावे लागतील असे, बरोबर आहे. पण आता एखाद्याला नुसतं 30च पडले, तू बाबा डोळे लावून चालू दे, तू डोळे लावून चालू दे, तुला काहीच वादा नाही, बरोबर आहे ना. आणि याच्यात ते जमत नाही, बरोबर आहे ना. हे डोळे लावून घेऊ दे, इकडचं तिकडे तिकडचं इकडे, असं काही झालं नसतं. याच्यात प्रश्न वाचूनच त्याचं काय उत्तर आलं पाहिजे, त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा असतो. यात काही पेपर सोडवण्यासाठी दुसरी काही उत्तर राईट आलं पाहिजे याच्यासाठी कोणत्या क्लासेस जोड आणखीन तरीपर्यंत कोणती ट्रिक्स झालेली नाही. यासाठी फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, बरोबर आहे. पण आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जे पोरं नवीन असतील, नवीन पोरांना एवढं काही जास्त बर्डन घेऊन घ्यायचं काम नाही की पहिल्या स्ट्रम मध्ये आपण फ्री काढली पाहिजे. तुम्हाला काही म्हणायला कोणी हा एवढं प्रेशर कोणावर आहे, ज्यांचं वय झालेलं आहे, बरोबर आहे ना, ज्यांनी जिओचं 2 GB नेट फुकट वापरलेलं आहे, आधी त्याच्यात वेळ घातला होता, बरोबर आहे. आता ते भारी जाऊन राहिलं, त्यांच्यासाठी कसं आहे, ज्यांचं वय झालं त्यांच्यासाठी प्रेशर आहे, परंतु जे नवीन मुलं आहेत त्यांना सध्या तरी काही प्रेशर नाही. बरं, आता गोष्ट अशी असतो की काय बाबा काय झालं, मग तू कंबाईन दिली होती किंवा तू स्पर्धा परीक्षेची तयारी करून राहिला आता, बरोबर आहे ना. लोक फार बारीक विचारतात, आपल्या खेड्यात तर फारच विचारतात. ग्रामीण भागातला मुलगा रोज जर कुठं जात असेल तर काय करत असते रे, तो एमपीएससी करून राहिला, बरोबर आहे ना. बरोबर, लगेच एकाच वर्षात लगेच विचारतात काय तो लागला नाही अजून, लागला नाही म्हणजे तुझ्या काय एवढं अनुभव समजलं काय एमपीएससी ची जाता बरोबर तो लागला पाहिजे म्हणून पहिल्याच वर्षी, बरोबर आहे ना. तुला काय केलं रे, त्याला काय केलं रे, हा तर दिसला आता चौकात काळी घेऊन बसते, या लोकांनी काही केलं का. हे लोक तुमच्या मानसिकतेवर काय करत असतात, परिणाम करत असतात. या लोकांनी बाजूला जाऊन टाका. की खेड्यापाड्यातले आपले जे चौकात बसलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे पायातच असतात, ते तुम्हाला माहितच आहे. हे कोणती पोरगी जर कॉलेजला चालली असेल तर 3-3 वेळ पाहून दुसऱ्याला विचारते कोणाची होई रे, तुला काय करायला लागते रे, तुझ्या घरी गेलती का पैसे मागेले. हे भाडे कसे काही कामाचे नाहीये, लक्षात ठेवा. या लोकांच्या नादी लागून चालत नाही. आपल्या ग्रामीण भागात मी तर म्हणतो गेले सांगूनही फायदा नाही, माहित काही नसते. लय शिकला गड्या तो, लय शिकला, देत गेले पैसे, लय शिकला म्हणजे काय डबल पीएचडी केली का त्यानं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या लोकांचा डोक्यातून विचार काढून टाका. कारण की काय होईल, तुम्ही आज कोरिया, तुम्ही आज एमपीएससी करून राहिल्या, सगळे माहित असतो, सकाळी जर निघाले गेल्या तर तेही माहित असतो का बाई तुमचं एवढी मोठी शिकली, तुझ्या ज्यांना निधन होईल काय, बरोबर आहे ना. अशी वेळ आपल्याला आली पाहिजे नाही, म्हणून आपण काय करायचं, आपल्याला या तयारीला लागायचं. आता काही पोरं एवढ्या प्रेशर येतात बाबा, त्यांचा ओघ इतका जबरदस्त असतो, आले की लगे पहिले दिवशी सर
लागलोच पाहिजे. अरे हो ना, तू बसून तर आहे. बसते का ते की 3 महिने बसलं की पळते, बरोबर आहे ना? मग आता 3 महिन्यात कोणती एमपीएससी होईल राजा? यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे? तुम्हाला सातत्य महत्वाचं आहे. तुम्हाला सतत हे चालू ठेवावं लागेल. कोणत्याही गोष्टी तुम्हाला एक, आता मला सांगा, आपण शेतात आता सध्या हल्ली पराठी लावली. जून जुलै मध्ये तुम्ही पराठी लावली, लावता बरोबर लगेच 8 दिवसात कापूस झाला का? वेळ असतो. प्रत्येक गोष्टीचा काय असतो? वेळ असतो. या वेळेतच त्या गोष्टी भेटत असतात. तुम्ही म्हणसाल आताच्या आता असं होऊ शकत नाही. पण तुम्ही शेतात लावलेलं पीक घेण्यासाठी, आता कापूस आपल्याला कधी येतो तुम्हाला माहित आहे. दिवाळी झाल्याच्या नंतर आपल्या घरात कापूस येईल. पण आता आपण जून जुलै मध्ये आपल्या काय पराठी लावलीशी, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, वावरात डवरे डुबे निंदण फवारा खत सगळं काही केलं. आता एवढं सगळं केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल? त्याचं फळ भेटेल कापसाच्या रूपात. मग आता तुम्ही जर म्हणसाल देरे हरी पलंगावरी, असं कसं काय भेटेल? पेरून दिली असती, घरीच बसून राहिले असते तर काय झालं असतं? भेटणार आहे का? नाही. मग याचं तसंच आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. अभ्यास करून तुम्हाला जे लाईन आहे आपल्या अभ्यासाची त्या दिशेने अभ्यास करावा लागेल आणि या तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. म्हणजे तुम्ही आज जर तुम्हाला वाटत असेल की याच वर्षी आलो आपण, याच वर्षी लागलो पाहिजे, बाकीचे पोरं काय करून राहिले एवढे वर्षापासून, काही पोरं तर नेले करून, असं झालं नसतं का? नाही. मग तुम्हाला हे करावंच लागेल, बरोबर आहे? याच्यात फक्त काय ठेवायचं? सातत्य ठेवायचं. फळ तुम्हाला एक ना एक दिवस भेटणारच आहे. ओके. आता या कंबाईन साठी जे आपण विषय पाहिले, आता विषय तुम्हाला सांगायचं तात्पर्य पूर्ण करायचं का? आता मी तुम्हाला एक फक्त इथं सांग, अर्थशास्त्र. आता हा विषय तुम्ही रंजन गोळंबे सरांचं पुस्तक वापरत असाल, आणखी कोण्या सरांचं पुस्तक वापरत असाल, आणखी कोण्या सरांचं पुस्तक वापरत असाल. मग आता तुम्ही कंबाईन करून राहिले, कंबाईन साठी तुम्ही एक पुस्तक वापरून राहिले. तुम्ही खरोखर सांगा, पुरं पुस्तक वाचलं की तुम्ही वाचलं की नाही वाचलं पुरं? मग आता एवढं मोठं पुस्तक वाचून घेतलं तुम्ही 2-2, 3-3 मिनिट, काय सर आमच्या ते लक्षातच राहत नाही, बरोबर आहे ना? पहिले वाचलं की आमच्या लक्षात राहत नाही, आमचा तो विषयच होता, बरोबर आहे ना? जसे सायन्स वाले विद्यार्थी म्हणतात आम्हाला इतिहास, अर्थशास्त्र या गोष्टी आम्हाला समजत नाहीत लवकर. अरे हो बाबा, सगळ्या गोष्टी सारख्या नसतात, बरोबर आहे ना? पण तुम्ही ते वारंवार करत जर गेले, वारंवार तुम्ही जर करत गेले तर त्या तुमच्यासोबत बोलक्या व्हायला सुरुवात काय होतात? बोलक्या होतात ना. आता मला सांगा, अर्थशास्त्रातलं तुम्हाला सायन्स वाल्यांना काय माहित नसेल, परंतु तरी सुद्धा तुम्ही जर हे सतत वाचत गेलं तर तुम्हाला समजतो. मला सांगा ना, सायन्स वालेच तर पोरं जास्त लागत आहेत. जे एमबीबीएस केलेले पोरं आहेत ते सुद्धा या क्षेत्रात येतात. ज्यांनी बीएससी करून एमपीएससी जॉईन केली ते सुद्धा पोरं या क्षेत्रात येऊन सगळ्यापैकी लागून राहिले. पण त्यात काय? आता अर्थशास्त्र हा विषय, अर्थशास्त्र विषयामध्ये मला प्री साठी काय काय करावं लागेल अशा गोष्टी लक्षात घ्यायच्या. पण तुम्हाला नियोजन आहे, नियोजनावर तुम्हाला प्रश्न असतो नियोजनावर प्रश्न असतो हमका. आता पंचवार्षिक योजना आहे, तर पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्हाला पहिली आणि दुसरी पंचवार्षिक योजनेवर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारले येतात. त्यानंतर 6वी, त्यानंतर 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या पंचवार्षिक योजनेवर प्रश्न येत असतात, बरोबर आहे? आता त्यानंतर काय आलं? आता पंचवार्षिक योजना झाल्या. आता पंचवार्षिक योजनेमध्ये काय? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान काय होतं? पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषीवरून उद्योगावर वाढवण्यात आला. या सगळ्या गोष्टी माहित असल्या बरं. पुढे जर पंचवार्षिक योजना पाहिल्या तर 8व्या पंचवार्षिक योजनेचा खालीलपैकी कोणतं उद्दिष्ट होतं किंवा नव्हतं असेच प्रश्न तुम्हाला त्यावर येतात. पंचवार्षिक योजना करणं काही कार्य आहे का? पूर्ण तर सांगितलं नाही, 12च्या 12 सांगितलं का? नाही. पण तुम्हाला तेही सांगितलं पहिली आणि दुसरी
6वी, त्यानंतर 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले असतात. बरं, पुढे नीती आयोग आला. नीती आयोग आल्यानंतर नीती आयोगावर आपल्याला काय येऊ शकतो? आता नीती आयोगावर कुणाचा नीती आयोगामध्ये समावेश होत असतो याच्यावर विचारलं सुद्धा. बस, बाकी काय? पुढे गेलो, राष्ट्रीय उत्पन्न आहे. आता राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न खास करून कशा येतात? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती किंवा स्वातंत्र्याआधी ज्या लोकांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी प्रयत्न केले, जसं दादाभाई नौरोजी असतील, बरोबर आहे ना, यावर तुम्हाला प्रश्न येतात. मग आता आपल्याला एवढं सगळं काही नाही करायचं, मग आपल्याला मोजकं करायचं. काय मोजकं करायचं असतो, ज्यामधून याचं कारण काय, तर त्याचं कारण तुम्हाला काही गोष्टी ह्या करंट अफेअर मधून कराव्या लागतात, चालू घडामोडी. मग आता चालू घडामोडीमधून करायच्या ज्या तुम्हाला येत असतात, जसं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, त्यानंतर लैंगिक असमानता निर्देशांक असेल, या सगळ्या गोष्टी कुठून येतात तुम्हाला? चालू घडामोडीमधून, बरोबर आहे ना. भारताचा कितवा क्रमांक लागतो, कितवा नाही, बरोबर आहे. मग आता चालू घडामोडीसाठी काय वापरायचं, काय नाही वापरायचं, तुम्ही युनिकची बुलेटिन घेऊ शकता, लोकसत्तेची वार्षिकी घेऊ शकता, देवा जाधवर सरांचे बुक्स घेऊ शकता, सकाळची वार्षिकी घेऊ शकता, तुमची पृथ्वी परिक्रमा घेऊ शकता. मी असं म्हणणार नाही की बा तुम्ही हे का वापरलं, वापरा, तुम्हाला वापरायचं असेल वापरा, नाही तर तुम्ही तुमचा जो पेपर आहे, बरोबर आहे ना, रोजचा जो पेपर आहे हा जरी वापरला तुमचा, तरी करंट अफेअर तुमचं काय होतो, कव्हर होतो. पण करंट अफेअर करायचं कुठून? एका वर्षातलं तुम्ही राहिलं, 1.5 वर्षातलं, बरोबर आहे ना. जास्त थोडं केलं 2 वर्षातलं तर काही फरक पडत नाही, बरोबर आहे ना. का बिंदूवर वजन होते का? नाही. मग तुम्ही